24 इंडिया लाईव्ह न्यूज। नमस्कार, 24 इंडिया लाईव्हमध्ये आपला स्वागत आहे। बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा। प्राकृतिक शेतीच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन व शेतकरी भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या 25 तारखेला 25 ऑगस्टला आचार्य देवव्रत इथे माननीय राज्यपाल आहेत गुजरातचे आणि स्वतः देखील एक प्रगतिशील शेतकरी आहेत। त्यांनी नैसर्गिक शेती किंवा प्राकृतिक शेती ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे। गेल्या वर्षी ते आपल्या इथे ॲग्रिकल्चरच्या उद्घाटनाला आले होते, तेव्हा त्यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये एक चांगलं प्रेझेंटेशनच केलं होतं की प्राकृतिक शेती कशी करता येते, त्याचे कसे फायदे आहेत आणि काय केल्याने शेतकऱ्यांना म्हणजे कमी मूल्य त्याला लागत मूल्य म्हणतो ते कमी लावून जास्त फायदा कसा घेता येईल। म्हणजे जवळपास एक छोटेखानी असं एक वर्कशॉपसारखं सेशन घेतलं होतं आणि नंतर त्यांनी गडकरी साहेबांना त्यांचं पुस्तकं पण दिली होती, जे त्यांनी म्हणजे प्राकृतिक शेती म्हणून हिंदीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे। आणि तेव्हापासून नितीनजींच्या मनात होते की हे जे प्राकृतिक शेती म्हणजे नैसर्गिक शेतीबद्दलची माहिती आहे ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून त्याचा अनुवाद करायचं ठरवलं आणि त्याच्या पुढाकाराने याचा अनुवाद आपण केलेला आहे। आणि हे जे नैसर्गिक शेती हे जे मराठी आवृत्ती आहे त्यांनी लिहिलेल्या हिंदी पुस्तकाची, या पुस्तकाचं प्रकाशन आपण येत्या 25 तारखेला नागपूरला करतो आहोत आणि हे प्रकाशन होणार सोबत ते नैसर्गिक शेती या विषयावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करणार आहे। म्हणजे विदर्भातले जे काही शेतकरी आहेत ते स्वतः काही नैसर्गिक शेती करतात आहे किंवा ज्यांना या शेतीकडे यायचं आहे, आपण अशा लोकांपर्यंत पोहोचतो आहे। कारण आपण सगळे जाणतो की इतक्यात सध्या म्हणजे नैसर्गिक शेतीवरती सरकारचे जास्त भर आहे, त्यामुळे काही ठिकाणी असे गट स्थापन झालेले आहे जिंदाबाद आपली विषयाच्या लोकांपर्यंत पोहोचले तर काही इथे सांगायला होऊ शकत होता। त्यांनी केलेल्या कामाची चित्रफित आणि एक त्याला आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणतो असं देऊन सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे। आणि या कार्यक्रमाला आपल्याकडे अतिथी म्हणून विशेष अतिथी म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर शरद गडाख हे आहे। त्याचप्रमाणे आपलं इथं दुसरं जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र ॲनिमल आणि फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी ते म्हणतो आपण मापसून, त्याचे व्हाईस चान्सलर श्री नितीन पाटील हे देखील या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राहणार आहेत। आणि नितीनजी हे स्वतः कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्या दिवशी भूषवणार आहेत। हेच करत असताना त्या दिवशी अजून एक चांगली डेव्हलपमेंट होते आहे की नितीनजींची बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती की आपण हे जे वर्षातनं एकदा आयोजन करतो तर फक्त एकदा वर्कशॉप करून एकदा प्रदर्शन करून शेतकऱ्यांचं काही म्हणजे शेतकऱ्यांना एक काहीतरी बघायला मिळतं, शिकायला मिळतं, पण त्यांना एक कॉन्स्टंट जर काय जास्त माहिती होत असली तर आपल्याला एक रेग्युलर करायला लागेल। रेग्युलर करण्याच्या दृष्टीनंतर आपण फाउंडेशन थांबतो, त्याला आता 2015पासून आपलं फाउंडेशन काम करतं आहे। आपण वर्षभर काही वेगळे कार्यक्रम घेतो, आपण फील्डमध्ये काही डेमॉन्स्ट्रेशनचे आपण काही घेतो। जसं यावर्षी आपण एक फायनान्शियल मार्केटिंगवरती जवळपास 300 एकरमध्ये आपला डेमॉन्स्ट्रेशन सुरू आहे। त्याच्या आधी आपण इथे विदर्भामध्ये जो कापाशीवरती पिंक बोर्डचा प्रॉब्लेम होता त्याच्याकरता बंधन नावाचं एक नवीन प्रोडक्ट निघालं होतं, त्याच्या आपण ट्रायल घेतला होता, त्याचाही फायदा झाला होता। त्या फाउंडेशनच्या माध्यमातून अधिक चांगलं काम करता यावं त्याच्याकरता फाउंडेशनचं आपलं एक परमनंट म्हणजे ॲग्रोव्हिजनचंच असं एक कृषी प्रशिक्षण केंद्र असावं ज्याला आपण ॲग्रोव्हिजनचं फार्मर ट्रेनिंग सेंटर घेऊ शकतो। तर असं ते सेंटर आपण करणार आहोत, त्याचं भूमिपूजन आपण 25 तारखेला माननीय राज्यपालांच्या हस्ते करतो। याची जी जागा आहे ती रॅडिसन हॉटेलच्या समोर, तिथे आपण एक वर्षभरापूर्वी जागा घेतली होती। आता आपण तिथे प्लॅन वगैरे सगळे तयार झाले आणि 25 तारखेला भूमिपूजन करून आपण एक कामाची सुरुवात करणार। साधारणतः एक 6 ते 7 मजली बिल्डिंग आपली होते आहे तिथे, जवळपास 21,000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन राहील। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकरता एक छोटासा म्हणजे 140 लोकांकरता एक प्रॉपर छोटं ट्रेनिंग हॉल राहील। नंतर त्याच्यामध्ये आपलं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचं सगळं आपलं ऑफिस वगैरे मात्र राहतीलच,
शिवाय आपण तिथे काही लॅब्स सुरू करायचा आपला विचार आहे. जर का सॉईल टेस्टिंग तसं आहे किंवा कॉटन महत्त्वाचं आहे, कॉटन टेस्टिंग जर का आपण करू शकतो तर अशा पद्धतीचे लॅबमध्ये आपण लोकांची मदत असतो. आपण तिथे लॅब ठेवण्याचा ठेवणार आणि त्या माध्यमातून आपल्याला वर्षभर काही ना काही कार्यक्रम तिथे आपल्याला शेतकऱ्यांकरता घेता येतील असा विचार आहे. त्यासोबतच काही एक्सटेन्शनचे कामं असले म्हणजे जसं काही शेतकऱ्यांचा मोठा मेळावा असतो किंवा आपण आता शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट थेट मार्केटमध्ये आपण आता हे मार्केटिंग त्याचं सुद्धा व्हावं त्याच्याकरता काही करायचं असलं तर त्याचा आपल्याला विचार आहे तिथे तशी काही फॅसिलिटी त्यांच्याकरता करता आहे. तर मुख्य म्हणजे दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक तर त्यांच्या मराठी आवृत्तीचं विमोचन नैसर्गिक शेती आहे आणि दुसरं म्हणजे ॲग्रोजन फाउंडेशनचं जे कृषी प्रशिक्षण केंद्र आहे त्याचं भूमिपूजन असे दोन कार्यक्रम आपण 25 ऑगस्टला घेतो. याच्याकरता जास्तीत जास्त संख्येने लोक यावेत त्यांना नैसर्गिक शेतीमध्ये इंटरेस्ट आहे. तर आपल्या मार्फत ही बातमी त्याच्यामधून पोहोचली तर जास्तीत जास्त संख्येने लोकांचा फायदा घेऊ शकतो. भूमिपूजनाचा कार्यक्रम किती वाजता? आपण कसं आहे मुख्य कार्यक्रम आपण जो ठेवला आहे आपण 11 वाजता कार्यक्रम सुरू करणार आहोत वसंतराव देशपांडेचा. त्याच्या आधी भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे फक्त ते जाऊन तिथे पूजा बनवून उन्हाळ्याचा कार्यक्रम नाही. पाऊस वगैरे असला तर कदाचित आपण इथंच करू. मुख्य कार्यक्रम जो आपण ठेवला आहे तो देशपांडे हॉलमध्ये असाच आहे आणि जर का वेदर क्लिअर असलं तर ते फक्त जातील तिथे 5 मिनिटांमध्ये तिथे पूजा बांधून सभा तिथे देशपांडे हॉलला आहे. पण मुख्य कार्यक्रम जो आहे तो आपण देशपांडे हॉलमध्येच ठेवलेला आहे. इथे सगळ्यांची सर आपण ते भूमिपूजन करणार आहे ते बिल्डिंग 6-7 माळ्याची बिल्डिंग आहे. मागं प्रश्न उपस्थित केला होता की पार्किंगची समस्या खूप मोठी असते तर 2 माळ्याची पार्किंग राहणार आहे की 3 माळ्याची पार्किंग राहणार आहे? आपल्याकडे तिथे पार्किंग करता थोडं जागा आहे ते तुम्हाला माहिती आहे. तिथे हा नेहमीच पार्किंगबद्दल त्यांचा विचार असतो त्यामुळे पार्किंग पूर्ण आपल्याकडे व्यवस्था आहे. ते येणाऱ्या जास्त लोकांची पक्षात घेऊन पार्किंगची व्यवस्था आहे आपल्याकडे. पार्किंगचं म्हणजे ओव्हरपणे आपल्याकडे आणि बाकीच्या बाजूला मोकळी जागा पण आपण भरपूर ठेवलेली आहे. आपण नॉर्मल आहे त्याच्यामध्ये. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद. India Live News.